स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। व्याधीमुक्त राहण्यासाठी आरोग्य तपासणी वेळेवर करणे काळाची गरज। सामाजिक बांधिलकीतून डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांचे कार्य प्रशंसनीय। आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर येथे आरुश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे पोलीस व महसूल विभाग कर्मचारी अधिकारी यांच्याकरिता भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले। यावेळी प्रतितयश डॉक्टर परीक्षित बाविस्कर, एमडी मेडिसिन संचालक, आरुश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी हृदयरोग, बीपी, शुगर, फुफ्फुस कार्यक्षमता, जनरल तपासणी, ऑक्सिजनचे प्रमाण व लिपिड प्रोफाइल आदी शिबिर तपासणी करता विशेष सहकार्य केले। कार्यक्रमाचा पोलीस, महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्त लाभ घेतला व या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले। तर या भव्य मोफत आरोग्य शिबिराप्रसंगी लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्री चंद्रकांत पाटील, तहसीलदार, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, डॉक्टर परीक्षित बाविस्कर, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक जीवन जगण्यासाठी व व्याधीमुक्त राहण्यासाठी प्रत्येकाने आपली आरोग्य तपासणी वेळेवर करणे काळाची गरज असल्याचे सांगून आपल्यासाठी प्रत्यक्ष येऊन सामाजिक बांधिलकीतून डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी आपल्या टीमसह येऊन सेवा केली, त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार आरोग्य मित्र पवन भाऊ सोनवणे यांनी केले। व्याधीमुक्त राहण्यासाठी आरोग्य कार्यक्रमाचे नियोजन आमदार महोदय त्यांच्या संकल्पनेतून शिवसेना वैद्यकीय विभाग पवन सोनवणे यांच्यासह शिवसैनिक यांच्या परिश्रमाने संपन्न झाले। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। अजिबात नाही। मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे, मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत। मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावरती विचारमंथन करणार आहेत। आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलो मनोज जरांगे पाटील, त्या जरांगे पाटलांना वगळून ह्या संघटना इतर आता एकत्र आलेल्या आहेत आणि ती आपली भूमिका सरकारपर्यंत मांडणार आहेत। त्यामुळे या सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटली आहे का नाही हे थेटपणे सुद्धा आपण विचारणार आहोत। काय सांगाल, आज तुम्ही बाकीच्या सगळ्या संघटना एकत्रित येत आहेत, मनोज जरांगे पाटलांना मात्र वगळलं गेलं? नाही, आम्ही 25 वर्षापासून ज्या संघटना काम करतात त्या संघटना ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत। राज्यात 30-35 संघटना ज्या आहेत, मराठा महासंघ आहे, अखिल भारतीय मराठा सेवा संघ आहे, मराठा आरक्षण संघर्ष समिती आहे, मराठा समन्वय समिती आहे, क्रांती ठोक मोर्चा आहे, समन्वय समिती आहे, अशा अनेक संघटना, शंभूराजे संघटना आहेत। ह्या सगळ्या संघटना आजपर्यंत 25 वर्षापासून काम करत आल्यात आणि त्यांना आज कुठं व्यासपीठी नाही आहे आणि धड मराठा समाजाचा प्रश्नही सुटलेला नाही आहे। या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्य महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रात मराठ्यांना न्याय मिळत नाही म्हणून पुन्हा एक मोठा एल्गार करण्यासाठी आमच्या सगळ्या संघटना एकत्र आलेलो आहे आणि आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवणार। खरं तर जरांगे पाटील सुद्धा हीच मागणी घेऊन ते आंदोलन करतायत। लाखोंचे मोर्चे त्यांनी काढले, मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता, मात्र असं असताना दुसरी भूमिका घेण्याची गरज काय वाटते? दुसरी भूमिका आम्ही घेत नाहीये आणि जरांगे पाटलांच्या बरोबर जे लाखो लोक होते ते आमच्यातल्या सगळ्या संघटनांनी आम्ही सुद्धा तिथं होतो, त्यांना पाठिंबा देत होतो। त्यांची भूमिका आजची जी आहे, प्रत्येक वेळेला उपोषणला बसायचं आणि सरकारबरोबर संबंध ठेवायचे नाही, यामुळे आम्हाला जरा हा प्रश्न कधी सुटेल ही चिंता लागली। ही भूमिका त्यांची तुम्हाला पटलेली नाही? थोडी पटलेली नाही। जोपर्यंत सरकारबरोबर तुम्ही समंजस वाटाघाटी करत नाही, सरकारबरोबर जाऊन बसत नाही, सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे सरकारबरोबर बसून हा प्रश्न सोडवून घ्यावा लागेल। आजपर्यंत ज्या मराठा समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत ते सरकारबरोबर वाटाघाटी करून आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, वेगवेगळ्या प्रकरणे वसतिगृह असतील, हे सगळे प्रश्न मार्गी लागायला लागलेत आणि काही अंशी त्यांनी लावलेले आहेत। अजून आम्हाला काय पाहिजे आहे? आरक्षण पाहिजे आहे, ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत, या अनेक मागण्या आमच्या घेऊन आम्ही चाललेलो आहे। पण आम्ही एक व्यापक चर्चा करून याच्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आणि राज्य सरकारला आम्ही आज पुन्हा महाराष्ट्रातल्या 41 संघटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत। या सगळ्यांची एक मूठ झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे। आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे,
जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या. जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं. अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत. आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत. ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत. त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे. एक मतान 10 ठराव पास करण्यात आले आहेत. त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एक मतानं पाठिंबा दिलेला आहे. अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारची चर्चा सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का? येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे, त्यामुळं अधिवेशन 3 तारखेपासून आहे. 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे. ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे. आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत. त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल. जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं. आणि आता अशा परिस्थितीमध्ये सरकारची चर्चा करणं आणि या बाजूला मी प्रश्न विचारतो, 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगे पाटील एका बाजूला, असंही वातावरण नाही? अजिबात नाही. मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत. मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावरती विचारमंथन करणार आहेत. आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलो मनोज जरांगे पाटील, त्या जरांगे पाटलांना वगळून ह्या संघटना इतर आता एकत्र आलेल्या आहेत आणि ती आपली भूमिका सरकारपर्यंत मांडणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटली आहे का नाही हे थेटपणे सुद्धा आपण विचारणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही बाकीच्या सगळ्या संघटना एकत्रित येत आहे, मनोज जरांगे पाटलांना मात्र वगळलं गेलं? नाही, आम्ही 25 वर्षापासून ज्या संघटना काम करतात त्या संघटना ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. राज्यात 30-35 संघटना ज्या आहेत, मराठा महासंघ आहे, अखिल भारतीय मराठा सेवा संघ आहे, मराठा आरक्षण संघर्ष समिती आहे, मराठा समन्वय समिती आहे, क्रांती ठोक मोर्चा आहे, समन्वय समिती आहे, अशा अनेक संघटना, शंभूराजे संघटना आहेत. ह्या सगळ्या संघटना आजपर्यंत 25 वर्षापासून काम करत आल्यात आणि त्यांना आज कुठं व्यासपीठी नाही आहे आणि धड मराठा समाजाचा प्रश्नही सुटलेला नाही आहे. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्य महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात मराठ्यांना न्याय मिळत नाही म्हणून पुन्हा एक मोठा एल्गार करण्यासाठी आमच्या सगळ्या संघटना एकत्र आलेलो आहे आणि आम्ही पुढचं आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवणार. खरं तर जरांगे पाटील सुद्धा हीच मागणी घेऊन ते आंदोलन करतायत. लाखोंचे मोर्चे त्यांनी काढले, मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता. मात्र असं असताना दुसरी भूमिका घेण्याची गरज काय वाटते? दुसरी भूमिका आम्ही घेत नाहीये आणि जरांगे पाटलांच्या बरोबर जे लाखो लोक होते ते आमच्यातल्या सगळ्या संघटनांनी आम्ही सुद्धा तिथं होतो, त्यांना पाठिंबा देत होतो. त्यांची भूमिका आजची जी आहे, प्रत्येक वेळेला उपोषणला बसायचं आणि सरकारबरोबर संबंध ठेवायचे नाही. यामुळे आम्हाला जरा हा प्रश्न कधी सुटेल ही चिंता लागली. ही भूमिका त्यांची तुम्हाला पटलेली नाही? थोडी पटलेली नाही. जोपर्यंत सरकारबरोबर तुम्ही समंजस वाटाघाटी करत नाही, सरकारबरोबर जाऊन बसत नाही, सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही.
त्यामुळे सरकारबरोबर बसून हा प्रश्न सोडवून घ्यावा लागेल. आजपर्यंत ज्या मराठा समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत ते सरकारबरोबर वाटाघाटी करून आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, वेगवेगळ्या प्रकरणे वसतिगृह असतील, हे सगळे प्रश्न मार्गी लागायला लागलेत आणि काही अंशी त्यांनी लावलेले आहेत. अजून आम्हाला काय पाहिजे आहे? आरक्षण पाहिजे आहे. ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत. या अनेक मागण्या आमच्या घेऊन आम्ही चाललेलो आहे. पण आम्ही एक व्यापक चर्चा करून याच्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आणि राज्य सरकारला आम्ही आज पुन्हा महाराष्ट्रातल्या 41 संघटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत. या सगळ्यांची एकमूट झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे. आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या. जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं. अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत. आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत. ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत. त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे. एकमताने 10 ठराव पास करण्यात आले आहेत. त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एकमतानं पाठिंबा दिलेला आहे. अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारशी चर्चा सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का? कारण येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे. त्यामुळे अधिवेशन 3 तारखेपासून आहे. 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे. ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे. आणि मराठा आरक्षणा व्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत. त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल. मनोज जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं. आणि आता अशा परिस्थितीमध्ये सरकारची चर्चा करणं आणि या बाजूला मी प्रश्न विचारतो, 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगे पाटील एका बाजूला, असंही वातावरण नाही? अजिबात नाही. मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत. मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावरती विचारमंथन करणार आहेत. आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलो मनोज जरांगे पाटील, त्या जरांगे पाटलांना वगळून ह्या संघटना इतर आता एकत्र आलेल्या आहेत आणि ती आपली भूमिका सरकारपर्यंत मांडणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटली आहे का नाही हे थेटपणे सुद्धा आपण विचारणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही बाकीच्या सगळ्या संघटना एकत्रित येत आहेत, मनोज जरांगे पाटलांना मात्र वगळलं गेलं? नाही, आम्ही 25 वर्षापासून ज्या संघटना काम करतात त्या संघटना ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. राज्यात 30-35 संघटना ज्या आहेत, मराठा महासंघ आहे, अखिल भारतीय मराठा सेवा संघ आहे, मराठा आरक्षण संघर्ष समिती आहे, मराठा समन्वय समिती आहे, क्रांती ठोक मोर्चा आहे, समन्वय समिती आहे, अशा अनेक संघटना, शंभूराजे संघटना आहेत. ह्या सगळ्या संघटना आजपर्यंत 25 वर्षापासून काम करत आल्यात आणि त्यांना आज कुठं व्यासपीठी नाही आहे आणि धड मराठा समाजाचा प्रश्नही सुटलेला नाही आहे. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्य महाराष्ट्र आहे.
या महाराष्ट्रात मराठ्यांना न्याय मिळत नाही, म्हणून पुन्हा एक मोठा एल्गार करण्यासाठी आमच्या सगळ्या संघटना एकत्र आलेलो आहे आणि आम्ही पुढचं आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवणार. खरं तर जरांगे पाटील सुद्धा हीच मागणी घेऊन ते आंदोलन करतायत. लाखोंचे मोर्चे त्यांनी काढले. मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता. मात्र असं असताना दुसरी भूमिका घेण्याची गरज काय वाटते? दुसरी भूमिका आम्ही घेत नाहीये आणि जरांगे पाटलांच्या बरोबर जे लाखो लोक होते ते आमच्यातल्या सगळ्या संघटनांनी आम्ही सुद्धा तिथं होतो, त्यांना पाठिंबा देत होतो. त्यांची भूमिका आजची जी आहे, प्रत्येक वेळेला उपोषणला बसायचं आणि सरकारबरोबर संबंध ठेवायचे नाही. यामुळे आम्हाला जरा हा प्रश्न कधी सुटेल ही चिंता लागली. ही भूमिका त्यांची तुम्हाला पटलेली नाही? थोडी पटलेली नाही. जोपर्यंत सरकारबरोबर तुम्ही समंजस वाटाघाटी करत नाही, सरकारबरोबर जाऊन बसत नाही, सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सरकारबरोबर बसून हा प्रश्न सोडवून घ्यावा लागेल. आजपर्यंत ज्या मराठा समाजाच्या प्रश्न सुटलेले आहेत ते सरकारबरोबर वाटाघाटी करून आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, वेगवेगळ्या प्रकारे वसतिगृह असतील, हे सगळे प्रश्न मार्गी लागायला लागलेत आणि काही अंशी त्यांनी लावलेले आहेत. अजून आम्हाला काय पाहिजे आहे? आरक्षण पाहिजे आहे. ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत. या अनेक मागण्या आमच्या घेऊन आम्ही चाललेलो आहे. पण आम्ही एक व्यापक चर्चा करून याच्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आणि राज्य सरकारला आम्ही आज पुन्हा महाराष्ट्रातल्या 41 संघटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत. या सगळ्यांची एक मूठ झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे. आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या. जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं. अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत. आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत. ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत. त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे. एकमतान 10 ठराव पास करण्यात आले आहेत. त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एकमतानं पाठिंबा दिलेला आहे. अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारशी चर्चा सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का? कारण येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे. त्यामुळं अधिवेशन 3 तारखेपासून आहे. 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे. ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे. आणि मराठा आरक्षणा व्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत. त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल. मनोज जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची चर्चा करणं आणि या बाजूला मी प्रश्न विचारतो, 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगे पाटील एका बाजूला, असंही वातावरण होत नाही? अजिबात नाही. मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत. मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावरती विचारमंथन करणार आहेत.
आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलो मनोज जरांगे पाटील, त्या जरांगे पाटलांना वगळून ह्या संघटना इतर आता एकत्र आलेल्या आहेत आणि ती आपली भूमिका सरकारपर्यंत मांडणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटली आहे का नाही हे थेटपणे सुद्धा आपण विचारणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही बाकीच्या सगळ्या संघटना एकत्रित येत आहे, मनोज जरांगे पाटलांना मात्र वगळलं गेलं? नाही, आम्ही 25 वर्षापासून ज्या संघटना काम करतात त्या संघटना ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. राज्यात 30-35 संघटना ज्या आहेत, मराठा महासंघ आहे, अखिल भारतीय मराठा सेवा संघ आहे, मराठा आरक्षण संघर्ष समिती आहे, मराठा समन्वय समिती आहे, क्रांती ठोक मोर्चा आहे, समन्वय समिती आहे, अशा अनेक संघटना, शंभूराजे संघटना आहेत. ह्या सगळ्या संघटना आजपर्यंत 25 वर्षापासून काम करत आल्यात आणि त्यांना आज कुठं व्यासपीठी नाही आहे आणि धड मराठा समाजाचा प्रश्नही सुटलेला नाही आहे. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्य महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात मराठ्यांना न्याय मिळत नाही म्हणून पुन्हा एक मोठा एल्गार करण्यासाठी आमच्या सगळ्या संघटना एकत्र आलेलो आहे आणि आम्ही पुढचं आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवणार. खरं तर जरांगे पाटील सुद्धा हीच मागणी घेऊन ते आंदोलन करतायत. लाखोंचे मोर्चे त्यांनी काढले, मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता. मात्र असं असताना दुसरी भूमिका घेण्याची गरज काय वाटते? दुसरी भूमिका आम्ही घेत नाहीये आणि जरांगे पाटलांच्या बरोबर जे लाखो लोक होते ते आमच्यातल्या सगळ्या संघटनांनी आम्ही सुद्धा तिथं होतो, त्यांना पाठिंबा देत होतो. त्यांची भूमिका आजची जी आहे, प्रत्येक वेळेला उपोषणला बसायचं आणि सरकारबरोबर संबंध ठेवायचे नाही, यामुळे आम्हाला जरा हा प्रश्न कधी सुटेल ही चिंता लागली. ही भूमिका त्यांची तुम्हाला पटलेली नाही? थोडी पटलेली नाही. जोपर्यंत सरकारबरोबर तुम्ही समंजस वाटाघाटी करत नाही, सरकारबरोबर जाऊन बसत नाही, सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सरकारबरोबर बसून हा प्रश्न सोडवून घ्यावा लागेल. आजपर्यंत ज्या मराठा समाजाच्या प्रश्न सुटलेले आहेत ते सरकारबरोबर वाटाघाटी करून आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, वेगवेगळ्या प्रकरणे वसतिगृह असतील, हे सगळे प्रश्न मार्गी लागायला लागलेत आणि काही अंशी त्यांनी लावलेले आहेत. अजून आम्हाला काय पाहिजे आहे? आरक्षण पाहिजे आहे, ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत. या अनेक मागण्या आमच्या घेऊन आम्ही चाललेलो आहे. पण आम्ही एक व्यापक चर्चा करून याच्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आणि राज्य सरकारला आम्ही आज पुन्हा महाराष्ट्रातल्या 41 संघटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत. या सगळ्यांची एक मूठ झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे. आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या. जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं. अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत. आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत. ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत. त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे. एक मतदान 10 ठराव पास करण्यात आले आहेत. त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एक मतानं पाठिंबा दिलेला आहे. अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारशी चर्चा करायचा सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का? येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे, त्यामुळं अधिवेशन 3 तारखेपासून आहे. 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे. ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे. आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत. त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल. मनोज जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची चर्चा करणं आणि या बाजूला मी प्रश्न विचारतो
अजिबात नाही. मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत. मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावरती विचारमंथन करणार आहेत. आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलो मनोज जरांगे पाटील, त्या जरांगे पाटलांना वगळून ह्या संघटना इतर आता एकत्र आलेल्या आहेत आणि ती आपली भूमिका सरकारपर्यंत मांडणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटली आहे का नाही हे थेटपणे सुद्धा आपण विचारणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही बाकीच्या सगळ्या संघटना एकत्रित येत आहे, मनोज जरांगे पाटलांना मात्र वगळलं गेलं? नाही, आम्ही 25 वर्षापासून ज्या संघटना काम करतात त्या संघटना ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. राज्यात 30-35 संघटना ज्या आहेत, मराठा महासंघ आहे, अखिल भारतीय मराठा सेवा संघ आहे, मराठा आरक्षण संघर्ष समिती आहे, मराठा समन्वय समिती आहे, क्रांती ठोक मोर्चा आहे, समन्वय समिती आहे, अशा अनेक संघटना, शंभूराजे संघटना आहेत. या सगळ्या संघटना आजपर्यंत 25 वर्षापासून काम करत आल्यात आणि त्यांना आज कुठं व्यासपीठी नाही आहे आणि धड मराठा समाजाचा प्रश्नही सुटलेला नाही आहे. या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्य महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात मराठ्यांना न्याय मिळत नाही म्हणून पुन्हा एक मोठा एल्गार करण्यासाठी आमच्या सगळ्या संघटना एकत्र आलेलो आहे आणि आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवणार. खरं तर जरांगे पाटील सुद्धा हीच मागणी घेऊन ते आंदोलन करतायत. लाखोंचे मोर्चे त्यांनी काढले, मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता. मात्र असं असताना दुसरी भूमिका घेण्याची गरज काय वाटते? दुसरी भूमिका आम्ही घेत नाहीये आणि जरांगे पाटलांच्या बरोबर जे लाखो लोक होते ते आमच्यातल्या सगळ्या संघटनांनी आम्ही सुद्धा तिथं होतो, त्यांना पाठिंबा देत होतो. त्यांची भूमिका आजची जी आहे, प्रत्येक वेळेला उपोषणला बसायचं आणि सरकारबरोबर संबंध ठेवायचे नाही, यामुळे आम्हाला जरा हा प्रश्न कधी सुटेल ही चिंता लागली. ही भूमिका त्यांची तुम्हाला पटलेली नाही? थोडी पटलेली नाही. जोपर्यंत सरकारबरोबर तुम्ही समंजस वाटाघाटी करत नाही, सरकारबरोबर जाऊन बसत नाही, सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सरकारबरोबर बसून हा प्रश्न सोडवून घ्यावा लागेल. आजपर्यंत ज्या मराठा समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत ते सरकारबरोबर वाटाघाटी करून आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, वेगवेगळ्या प्रकरणे वसतिगृह असतील, हे सगळे प्रश्न मार्गी लागायला लागलेत आणि काही अंशी त्यांनी लावलेले आहेत. अजून आम्हाला काय पाहिजे आहे? आरक्षण पाहिजे आहे. ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत. या अनेक मागण्या आमच्या घेऊन आम्ही चाललेलो आहे. पण आम्ही एक व्यापक चर्चा करून याच्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आणि राज्य सरकारला आम्ही आज पुन्हा महाराष्ट्रातल्या 41 संघटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत. या सगळ्यांची एक मूठ झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे. आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या. जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं. अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत. आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत. ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत. त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे. एक मतान 10 ठराव पास करण्यात आले आहेत. त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एक मतानं पाठिंबा दिलेला आहे. अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारशी चर्चा सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का? कारण येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे, त्यामुळे अधिवेशन 3 तारखेपासून आहे. 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे. ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे.
आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत। त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल। मनोज जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं। मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची चर्चा करणं आणि या बाजूला 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगे पाटील एका बाजूला, असंही वातावरण अजिबात नाही। मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे, मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत। मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावरती विचारमंथन करणार आहेत। आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलो मनोज जरांगे पाटील, त्या जरांगे पाटलांना वगळून ह्या संघटना इतर आता एकत्र आलेल्या आहेत आणि ती महाराष्ट्रातल्या 41 संघटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत। या सगळ्यांची एक मूठ झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे। आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या। जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं। अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे। आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत। आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत। ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत, त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे। एक मतान 10 ठराव पास करण्यात आले आहेत। त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे। आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एक मतानं पाठिंबा दिलेला आहे। अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत। खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारशी चर्चा सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का? कारण येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे, त्यामुळे अधिवेशन 3 तारखेपासून आहे। 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे। जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार। महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे। ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे। आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत। त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल। मनोज जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं। मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची चर्चा करणं आणि या 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगे पाटील एका बाजूला, असंही वातावरण अजिबात नाही। मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे, मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत। मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं।
मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावरती विचारमंथन करणार आहेत। आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलो मनोज जरांगे पाटील, त्या जरांगे पाटलांना वगळून ह्या संघटना इतर आता एकत्र आलेल्या आहेत आणि ती आपली भूमिका सरकारपर्यंत मांडणार आहेत। त्यामुळे या सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटली आहे का नाही हे थेट घटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत। या सगळ्यांची एकमूट झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे। आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या। जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं। अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे। आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत। आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत। ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत, त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे। एकमताने 10 ठराव पास करण्यात आले आहेत। त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे। आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एकमताने पाठिंबा दिलेला आहे। अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत। खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारशी चर्चा करायचा सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का? कारण येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे, त्यामुळे अधिवेशन 3 तारखेपासून आहे। 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे। जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार। महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे। ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे। आणि मराठा आरक्षणा व्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत। त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल। मनोज जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं। मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची चर्चा करणं आणि ह्या बाजूला 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगे पाटील एका बाजूला, असंही वातावरण नाही। अजिबात नाही। मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे, मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत। मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणा व्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्यांची एकमूट झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे। आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या। जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं। अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे। आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत। आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत। ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत, त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे। एकमताने 10 ठराव पास करण्यात आले आहेत। त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे। आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एकमताने पाठिंबा दिलेला आहे।
अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारशी चर्चा सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे, त्यामुळं अधिवेशन 3 तारखेपासून आहे. 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे. ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे. आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत. त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल. मनोज जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारशी चर्चा करणं आणि या बाजूला मी प्रश्न विचारतो, 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगे पाटील एका बाजूला, असंही वातावरण अजिबात नाही. मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे, मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत. मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावरती विचारमंथन करणार आहेत. आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलो मनोज जरांगे पाटील, त्या जरांगे पाटलांना वगळून ह्या संघटना इतर आता एकत्र महाराष्ट्रातल्या 41 संघटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत. या सगळ्यांची एक मूठ झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे. आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या. जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं. अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत. आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत. ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत. त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे. एकमतान 10 ठराव पास करण्यात आले आहेत. त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एकमतानं पाठिंबा दिलेला आहे. अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे, त्यामुळं अधिवेशन 3 तारखेपासून आहे. 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे. ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे. आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत. त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल. मनोज जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं.
मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची चर्चा करणं आणि या बाजूला मी प्रश्न विचारतो, 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगे पाटील एका बाजूला, असंही वातावरण होत नाही? अजिबात नाही. मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत. मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावर 41 संघटना कोल्हापुरात एकत्र आलेल्या आहेत. या सगळ्यांची एक मूठ झालेली आहे, वज्रमूठ झालेली आहे. आम्ही सगळ्या संघटना मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे, जो काय निर्णय राज्य सरकारकडे मागायचा असेल, ज्या मराठा समाजाच्या अडीअडचणी असतील त्या राज्य सरकारबरोबर चर्चा करून पहिला संयमानं मागून बघायच्या. जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करायचं. अशा पद्धतीची आजची आमची बैठकीमध्ये पूर्ण जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 10% आरक्षणाचा प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये अजून बऱ्याच अडचणी आहेत. आमच्या सारथीमधल्या काही अडचणी आहेत. ओबीसीच्या प्रमाणे मराठा समाजाला सगळ्या सवलती लागू झालेल्या नाहीत. त्या सगळ्या सवलती सुद्धा ओबीसीच्या धर्तीवर ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू करण्यासाठी आमच्या सगळ्यांची उहापोह झाली आहे, चर्चा झाली आहे. एक मतान 10 ठराव पास करण्यात आले आहेत. त्या 10च्या 10 ठरावाची मागणी राज्य सरकारकडे तात्काळ पाठवून एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची राज्य लेवलची परिषद घेऊन त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवण्यासाठी आदरणीय प्रतापसिंग जाधवांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. आमच्या सगळ्या संघटनांनी याला सगळ्यांनी एक मतानं पाठिंबा दिलेला आहे. अशा परिस्थितीत हा मराठा समाजाचा राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारची चर्चा सरकारशी चर्चा करण्यासंदर्भात काही कार्यक्रम ठरलाय का? येत्या काळात अधिवेशन सुद्धा असणार आहे, त्यामुळं अधिवेशन 3 तारखेपासून आहे. 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी वेळ देऊन आमचे प्रश्न सोडवले नाहीत तर बाकी तीव्र आंदोलन अधिवेशन काळातच आम्ही चालू करणार. महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी म्हणजे 40 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, म्हणजे ते प्रलंबित प्रश्न मग सामाजिक असतील किंवा अन्य कोणते असतील, त्या सगळ्या प्रश्नांना मुळापासून आपल्याला हात घालण्याची गरज आहे. ही सगळ्यांनी एक समान बाब अधोरेखित केली आणि त्याच मुद्द्यांवरती आज जवळपास आमच्या 10 मागण्यांवरती एकमत झालेलं आहे. आणि मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरती जे काम करायचं आहे त्या मुद्द्यांवरती आम्हाला शासनाकडे एक संवाद साधण्याची आम्ही सुरुवातीला तयारी दर्शवतो आहोत आणि शासनाकडे संवाद साधून आमच्या मागण्या शासनापुढे मांडणार आहोत. त्यानंतर शासनाचा कसा प्रतिसाद येतोय ते पाहून मग या संघटनांची मागण्यांबाबतची पुढील दिशा ठरवण्यात येईल. मनोज जरांगे पाटील देखील अजूनही आंदोलन करतायत किंवा मध्ये देखील त्यांनी केलं, मात्र त्यांना फारसं यश येताना दिसत नाही किंवा त्याची दखल घेतली जात नाही असं दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची चर्चा करणं आणि या बाजूला मी प्रश्न विचारतो, 42 संघटना एका बाजूला आणि मनोज जरांगे पाटील एका बाजूला, असंही वातावरण होत नाही? अजिबात नाही. मनोज भाऊ जे सातत्याने सांगत असतात की त्यांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. मग आम्ही देखील त्या सगळ्या मराठा समाजातच आलोय. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, त्यांच्या मागेच आहोत. मुळात आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त अनेक बाबी अशा आहेत की ज्या मराठा समाजाच्या हिताच्या आहेत, दूरगामी त्यांच्यावरती परिणाम घडवणाऱ्या आहेत आणि या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि